नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र। आज आपण लाईव्ह आलो आहोत गुलामगिरी, जे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिखित असं एक त्या काळातलं आणि सगळ्यात पहिलं ज्वलंत लिखाण असं जे मनोवादावरती आघात करणारं असं लिखाण महात्मा फुले यांनी केलं होतं। आणि सर्वात प्रथम आता थोड्या दिवसापूर्वीच आपण महात्मा फुले जयंती साजरी केली 11 एप्रिलला, आणि आता 14 एप्रिलला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली। तसेच चक्रवर्ती अशोक सम्राट यांची जयंती आपण काल साजरी केली। तसेच हा एप्रिल महिना पूर्ण आपल्या बहुजन महापुरुषांची जयंती आपण साजऱ्या केल्या आहेत। आणि या सर्व महापुरुषांना अभिवादन करून आपण एक नवीन व्हिडिओचं सत्र सुरू करत आहोत, जे आपले बहुजन नायक आहेत, जे महापुरुष आहेत, त्यांनी खरोखर या भारताला आणि भारतातील बहुजनांना स्वातंत्र्य मिळवून दिलं, जे आपण आज भोगत आहोत। आज आपण सुखाने आहोत। केवळ या आपल्या नायकांनी, बहुजन नायकांनी त्याग केला, त्यामुळेच आपण आज इथे उपस्थित आहोत आणि चांगल्या ठिकाणी बसून चांगलं शिक्षण घेऊन चांगलं राहणीमान आपण आज आपल्याला मिळत आहे। तर त्यांचे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवावेत, म्हणूनच मी माझे चॅनल आणि सोशल मीडियामध्ये नेहमी व्हिडिओ टाकत असतो आणि आपणही बघत आहात। आपणही काही जण त्याला चांगला प्रतिसाद देत आहात। तर काही जणांना पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही, काही जणांनी वाचलेली असतील, जी मी आज गुलामगिरी हे जे महात्मा फुलेंचं ज्या पुस्तक आहे त्याचं आज आपण वाचन करणार आहोत। आणि त्यावरती तुम्हालाही कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर आपण लाईव्ह आहोत, तर आपण विचार करतो। तर लीगल डिस्क्लेमर आहे, आमच्या या चॅनलमध्ये कोणत्याही धर्माचा पंथाचा अपमान करण्याचा हेतू नसून केवळ समाजात चालत असलेल्या अंधश्रद्धा, चुकीच्या चालीरीती या विरोधात विज्ञानवादी विचारधारेचे समर्थन केले जाते। या चॅनलच्या माध्यमातून विवेकवादी, विज्ञानवादी, सामाजिक हिताचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला जातो। मराठीतून तर सांगितलं, इंग्लिशमध्ये सांगतो। तोफखाना चॅनल प्रमोट्स द फंडामेंटल ड्युटी ऑफ आर्टिकल 15A ब्रॅकेट H द इंडियन कॉन्स्टिट्यूशन दॅट इज सायंटिफिक टेम्परामेंट अँड इट्स फंडामेंटल राईट फॉर आर्टिकल 19 ब्रॅकेट 1 ब्रॅकेट A राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन। तर हा लीगल डिस्क्लेमर लक्षात असू द्या। आपण जो काही कोणी जे काही सांगत आहोत ते केवळ एक विज्ञानवादी चर्चा आहे आणि केवळ सामाजिक हिताच्या विचार मांडण्याचा प्रयत्न केला जातो। आणि फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन या ॲक्टखाली आपण हा चॅनल चालवत आहोत, या चॅनलवर आपण दाखवत आहोत। तसेच जो कोणी कमेंट करेल आणि जो कोणी काही आक्षेपार्ह बोलेल तो त्याचा स्वतः जबाबदार असेल कमेंटचा। मी किंवा माझा चॅनल किंवा ही जी लाईव्ह स्ट्रीम चालू आहे त्याला आम्ही जबाबदार नसणार। ठीक आहे, हा फक्त एक सांगण्याचा मुद्दा आहे। तर आपण सुरुवात करूयात। लीगल डिस्क्लेमर तर पाहिला सगळ्यांनी। त्यानंतर आता आपण ज्योतिराव आणि धोंडीबा यांचा संवाद भाग 1, यामध्ये ब्रह्मा, उत्पत्ती, सरस्वती आणि इराणी अथवा आर्य लोक याविषयी चर्चा आहे। त्याच्यामध्ये जे धो लिहिले ते धोंडीबा आहेत आणि जे जो शॉर्टमध्ये लिहिले आहेत ते ज्योतिबा आहेत। तर युरोप खंडातील इंग्रज, तर धोंडीबा म्हणतात की युरोप खंडातील इंग्रज, फ्रेंच वगैरे दयाळू सरकारांनी एकत्र येऊन डास करण्याची बंदी केली। याचवरून त्यांनी ब्रह्मदेवाच्या नियमास हरताळ लावला, कारण मनुसंहितेत लिहिले आहे की ब्रह्मदेवाने आपल्या मुखापासून रामनास उत्पन्न केले। आता ते
आपण फक्त त्या पुस्तकापुरतंच वाचन करणार आहोत. बोलायला गेलं तर भरपूर काही असं बोलण्यासारखं आहे, तर ते विविध ग्रंथापर्यंत आपल्याला जावं लागेल. तर तसं न करता फक्त याच्यावरती जे आहे तिथपर्यंत आपण चर्चा करूयात. त्यावरती ज्योतिबा म्हणतात की इंग्रज वगैरे सरकारांनी दास करण्याची बंदी केली, याचवरून त्यांनी ब्रह्माच्या आज्ञेस हरताळ लावला म्हणून तुझे म्हणणे आहे. म्हणजे धोंडीबांना बोलतात. तर या भूमंडळावर इंग्रज वगैरे अनेक नाना प्रकारचे लोक आहेत. त्याच ब्रह्माने आपल्या कोणत्या अवयवापासून उत्पन्न केले याविषयी मनुसंहितेत कसा काय उल्लेख नाही, काय लेख आहे? त्या ज्योतिबांनी धोंडीबांना प्रश्न विचारला की ब्राह्मणाला तोंडातून जन्म दिला आहे, त्याचा कुठे लेख आहे का? म्हणजे काही त्याच्याबद्दल काही पुरावा वगैरे असं काही लिहिलं आहे का, असं ज्योतिबा धोंडीबांना विचारतात. तर त्यामध्ये धोंडीबा म्हणतात, त्याचविषयी सर्व ब्राह्मण म्हणजे विद्वान व अविद्वान असे उत्तर देतात की इंग्रज वगैरे लोक अधम दुराचारी असल्यामुळे मनुसंहितेत त्या लोकांविषयी मुळीच लेख नाही. ओके, म्हणजे धोंडीबा म्हणतात की ते इंग्रजांना हे करतात की इंग्रज हे अधम दुराचारी असल्यामुळे मनुसंहितेत म्हणजे मनुस्मृती म्हणत असेल त्या लोकांविषयी मुळीच लेख नाही. यावर ज्योतिबा म्हणतात, यावर तुझ्या मते ब्राह्मणांमध्ये अधम दुराचारी मुळीच नाहीत की काय? ज्योतिबा म्हणतात की जेव्हा धोंडीबा म्हणतात की इंग्रज वगैरे लोक अधम दुराचारी असल्यामुळे त्यांनी कुठे उल्लेख केला नाही, ठीक आहे, मग ब्राह्मणामध्ये पण अधम दुराचारी मुळीच नाहीत का, असं ज्योतिबा म्हणतात. तर हे जे लिखित आहे ते ज्योतिबा फुलेंचं लिखित पुस्तक आहे आणि हे मी म्हणत नाही, जे सत्य आपल्या समोर आहे. जे पुस्तक आपण बघताय हे आपल्याला सहज कुठेही मिळेल. गुलामगिरी स्लेव्हरी म्हणून पुस्तक आहे आणि त्याचं शुल्कही जास्त नाही आहे, किंवा PDF तर तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल. 90 रुपये शुल्क आहे त्याचं. PDF तर फ्रीमध्ये तुम्हाला डाउनलोडेबल आहे. तर विषय होता की दुराचारी नाही आहेत का? ज्योतिबा म्हणतात की ब्राह्मणांमध्ये कोणी अधम दुराचारी मुळीच नाहीत की काय? धोंडीबा म्हणतात, शोधांती इतर लोकांपेक्षा ब्राह्मणांमध्ये अधिक अधम व अधिक दुराचारी आहेत असं आढळते. ओके, म्हणजे धोंडीबा पण म्हणतात की ब्राह्मणांमध्ये जर शोध लावला असता शेवटी समजतं की जास्तीत जास्त अधम व अधिक दुराचारी आढळतात. ओके, ज्योतिबा तर म्हणतात, तर मग अशा अधम व दुराचारी ब्राह्मणांविषयी मनुसंहितेत कसा लेख आला? धोंडीबा यावरून असं सिद्ध होते की मनुने जी उत्पत्ती लिहिली आहे ती अगदी खोटी आहे, कारण ती सर्व मनुष्यास लागू पडत नाही. ही चर्चा चालू आहे की ब्रह्माबद्दल लिहिलं की तोंडातून ब्राह्मणाची उत्पत्ती होते, असं मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे. त्यालाच ते मनुसंहिता बोलत आहेत त्या काळात. त्यावरती धोंडीबा यावरून असे सिद्ध होते की मनुने जी उत्पत्ती लिहिली आहे ती अगदी खोटी आहे. म्हणजे मनुने जे लिहिलेलं आहे ते सुद्धा खोटं आहे असं त्यामध्ये चर्चेमध्ये दिसतं, कारण ती सर्व मनुष्यास लागू पडत नाही. बरोबर, म्हणजे ती आजच्या काळात आपल्यालाही समजतं की हे जे लिहिलेलं आहे ते सगळं आपण आता सध्याच्या काळात जास्तीत जास्त लोक बहुजन तर जागृत झालेलेच आहेत, पण आता त्यांच्यातलेच लोक म्हणजे जे काही हजार वर्षापासून जे त्या मनुस्मृतीत किंवा मनुच्या म्हणण्यानुसार वागत असणारे लोक सुद्धा आजकाल समजून गेलेले आहेत की हे काहीतरीच न पटणारं लिहून ठेवलेलं आहे, इमॅजिनरी लिहिलेलं आहे. तर तो भाग वेगळा आहे. तर ते हळूहळू परिवर्तन, जसं लोक सुशिक्षित होतील आणि लोकांना जेव्हा विचार करतील की खरोखर असं होऊ शकतं, म्हणजे तर्कबुद्धी जेव्हा वाढेल तेव्हा हळूहळू लोकांमध्ये सुधारणा होऊ शकते. आणि ही सुधारणा आपल्यामध्ये बहुजनांचे जे नायक आहेत, महात्मा फुले, शाहू महाराज, ज्योतिबा फुले, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वात प्रथम तथागत गौतम बुद्ध यांनी जो सत्यावरती शोध लावलेला आहे, म्हणून तर त्यांना सत्यशोधक बोललं जातं. आणि नेहमी प्रत्येक गोष्टीवरती प्रश्न किंवा विचार करणं गरजेचं आहे की खरोखर ते सत्य आहे की नाही.
तर आणि त्याच विचारांमुळे बहुजन हळूहळू पुढे चाललेले आहेत, प्रगती करत आहेत. तर त्यांनी काय आपल्या पूर्वजांनी किंवा जे नायक आहेत आपले त्यांनी काय लिखाण केलेलं आहे ते आपल्याला मतलब ते आपल्याला माहिती असायला हवं. तर त्यासाठीची आजची चर्चा, त्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे. तर आपण होतो की धोंडीबा म्हणतात की ते मनुने जे लिहिलंय ते अगदी खोटं आहे, कारण मनुष्यास कुठलाही लागू पडत नाही. पण ज्योतिबा म्हणतात म्हणूनच इंग्लिश वगैरे लोकातील ज्ञातीनी ब्राह्मणातील पुस्तककर्त्याचा लबाड्या जाणून दास करण्याची बंदी केली. ब्रह्मा हा सर्व मनुष्य मात्रांच्या उत्पत्तीस खरोखर कारण असता तर त्यांनी दास करण्याची बंदीच केली नसती. म्हणून 4 वर्णांची उत्पत्ती लिहिली आहे. ती एकंदर सर्व सृष्टिक्रमांशी ताडून पाहिली म्हणजे सर्व खोटे असे आपणास आढळून येते. ओके. धोंडीबा म्हणजे ती कशी? धोंडीबा म्हणतात ती कशी? ज्योतिबा म्हणतात ब्राह्मण ब्रह्माच्या मुखापासून झाले, परंतु एकंदर सर्व ब्राह्मणांची मूळ माता ब्राह्मणी ही ब्रह्माच्या कोणत्या अवयवापासून झाली याविषयी म्हणून काहीच लिहून ठेवलेलं नाही. हे कसं? म्हणजे ज्योतिबा याच्यावरती एक प्रश्न उपस्थित करतात की ब्राह्मण ब्रह्माच्या मुखापासून झाले, परंतु एकंदर हा प्रश्न त्यांना पडला आहे की जी मूळ माता ब्राह्मणी आहे ती ब्रह्माच्या कोणत्या अवयवापासून तयार झाली. म्हणजे महिला, ब्राह्मण पुरुष फक्त त्यावेळी पण पुरुष संस्कृतीचाच दबदबा होता आणि दाखवला गेला, आणि स्त्री पण जसं इतर जे वर्ग होते, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ते शूद्र आणि त्याच्या खाली स्त्रियांची गिनती होती त्यावेळी महिलांची. तर त्यावेळी ब्रह्माच्या मुखातून जर ब्राह्मण म्हणजे जन्म घेतो तर स्त्रीचं कोणत्या अवयवातून जन्म घेतला? स्त्री ब्राह्मण, जी ब्राह्मण स्त्री आहे तिने कोणत्या अवयवातून जन्म घेतला? हा सुद्धा एक विचार करण्याचा मुद्दा आहे, आणि त्याच्यावरतीच महात्मा ज्योतिबा फुले डिस्कशन करताना दिसून येतात. धोंडीबा म्हणतात की कारण ती त्या विद्वान ब्राह्मणाच्या म्हणण्याप्रमाणे अधम आणि दुराचारी असेल, यास्तव तूर्त तिजला म्लेच्छांच्या पंक्तीस बसवा. ओके. त्यावरती धोंडीबा म्हणतात कारण ती त्या विद्वान ब्राह्मणांच्या म्हणण्याप्रमाणे अधम व दुराचारी असेल. म्हणजे जसं मी आता म्हटलं की शूद्रांपेक्षाही खालच्या दर्जा किंवा वागणूक महिलांना त्या काळात मिळत असायची, आणि त्याचंच डिस्कशन इथे चाललेलं आहे. त्यावरती ज्योतिबा म्हणतात की आम्ही भूदेव, आम्ही सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ असे मोठ्या गर्वाने नेहमी बोलणारे, अशा जन्म देणारी मूळ माता ब्राह्मणींना, आणि तू तिजला म्लेच्छांच्या पंक्तीस कसे बसवतोस? तिला तेथील दारू व गोमासाचा घमघमाट कसा आवडेल? हे तू मोठे अनुचित बोलतोयस बाबा. याच्यावरती ज्योतिबा फुले म्हणतायत की ब्राह्मण सगळ्यात वर्णामध्ये श्रेष्ठ दाखवला गेलाय, म्हणजे लिहिला गेलाय मनुस्मृतीमध्ये, किंवा जे काही ब्राह्मणी ग्रंथ आहेत, साहित्य आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर त्यामध्ये जर जी ब्राह्मण स्त्री आहे तिला कसं काय खालचा दर्जा देण्यात आला? कारण तिच्याच पोटून पुढील पिढी ब्राह्मणांची घडलेली आहे, मग तिला का दुय्यम सगळ्यात खाली स्थान का दिलं गेलं? त्याच्यावरती चर्चा करते. तसं तिला तेथील दारू गोमासाचा घमघमाटा कसा काय आवडेल, आणि हे तू मोठे अनुचित बोलतोस बाबा, असं ते बोलताय. म्हणजे दारू, गोमांस वगैरे ह्या गोष्टीचा इथे उल्लेख येतोय. कारण शेवटी गोमांस आणि दारू याबाबतही आपण पुढे मध्ये चर्चा आढळून येईल, तेही सविस्तर आपण या विषयावरती बोलता येईल. त्यावरती धोंडीबा म्हणतात तुम्हीच कित्येक वेळा सभेत बोलला की ब्राह्मणांचे मूळ पूर्वज हे ऋषीवर्य ते श्राद्धाच्या निमित्ताने गायी मारून त्यांच्या मांसाची नाना तऱ्हेची पकवाने करून खात होते, आणि आता मात्र त्यांच्या मूळ मातेस घाण येईल म्हणून म्हणतात हे कसे? ओके. तुम्ही इंग्रजी राज्यात ह्याती चिंतून थोडे दिवस थांबा, म्हणजे हल्लीचे बहुतेक सावळे ब्राह्मण प्रेसिडेंट, गव्हर्नर वगैरे कामदारांची आपल्यावर जास्त मेहरबानी व्हावी याकरिता त्यांच्या टेबलावरचे उरलेले मांसाचे तुकडे बुटलेराच्या वाटणीत देखील येऊ देणार नाहीत. असे बुटलेर म्हणजे बटलेर असे तुम्हाला दिसेल. आता अशा बहुतेक महार बुटलेर ब्राह्मणाच्या नावाने आतल्यात कुरकुरण्यात लागले आहेत, ते तुम्हाला ठाऊक नाही. म्हणूनच ब्राह्मणीच्या
ब्राह्मणीच्या उत्पत्तीविषयी लिहून ठेवले नाही. म्हणूनच ब्राह्मणीच्या उत्पत्तीविषयी लिहून ठेवले नाही. सबब या दोषाचा खापर त्याच्याच बोडक्यावर फोडा. त्याविषयी तू अनुचित बोलतोस म्हणून तुम्ही मला काय दोष देता, पुढे चालू द्या. तर हे दोन्हीबांनी खूप मोठं विषय उचललेला आहे आणि चर्चा केलेली आहे त्यावरती. त्याने सरळ सरळ आपण पहिल्या लाईनमध्ये काय लिहिलंय ते बघूयात. ते दोंडीबा म्हणतात ज्योतिबांना, तुम्हीच कित्येक वेळा भर सभेत बोलले की ब्राह्मणांचे मूळ पूर्वज हे ऋषीवर्य ते श्राद्धाच्या निमित्ताने गाय मारून त्यांच्या मांसाची नाना तऱ्हाची पक्वाने करून खात होते. आता हे ज्योतिबा म्हणतात. ज्योतिबांनी कित्येक त्यांच्या भाषणामध्ये किंवा व्याख्यानांमध्ये तसं म्हटलेलं आहे, किंवा जे कोणी जुने ऋषीवर्य किंवा जुने ब्राह्मण पद्धत त्यावरती चर्चा केलेली की ते यज्ञामध्ये किंवा त्यांच्या श्राद्धामध्ये याच्यामध्ये जे काय विधी असतील त्याच्यामध्ये गाय मारून त्याचे विविध पक्वाने करून खायचे. पण आजच्या परिस्थितीत आपण बघताय की 1000 वर्ष चालवली त्यांनी एक काय होतं त्याला, एक त्यांची संस्कृती चालवली. त्याच्यामध्ये यज्ञामध्ये श्राद्धामध्ये गाई मारून ते म्हणजे हे करायचे, त्याला बळी द्यायचे आणि त्याची पक्वाने करून सुद्धा खाल्लेली अशी म्हणजे आपल्याला आढळून येतं साहित्यामध्ये. आपल्या जुन्या साहित्यामध्ये सुद्धा मनुस्मृती म्हणा किंवा आणखीन विविध ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये मांस खाण्याबद्दल भरपूर काही अशी चर्चा आहे. तर ते वेगळं पुस्तक होईल किंवा वेगळं ग्रंथ होईल, त्याच्यावरती चर्चा आता न करता आपण केवळ गुलामगिरी महात्मा फुलेंचं जे आहे त्याबद्दल फक्त बोलूया. तेही पुस्तक आपण ती ग्रंथ वगैरे मनुस्मृती वाचन वगैरे या सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये आपण पूर्णपणे जे बहुजन युवकांना किंवा सगळ्यांनाच आपलं साहित्य किंवा कशा प्रकारे आपल्या जे बहुजन नायक आहे त्यांनी लढाई लढल्यात, त्यांच्या वैचारिक लढाई लढल्यात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला हव्यात. त्यामुळे त्यांचं साहित्य हे वाचणं गरजेचं आहे. तर आपल्याला कोणत्याही धर्माविषयी रागद्वेष नाही आहे. आपण फक्त आपल्या महापुरुषांनी किंवा जे आपले जननायक आहेत त्यांनी काय काय लिहून ठेवलं आहे किंवा त्यांची विचारसरणी काय होती आणि त्यांच्या विचारानुसार आज आपण हळूहळू पुढे चाललो आहे, प्रगती करत चाललो आहे. तर ते आपल्या सर्वांना अवगत असायला हवी असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांची जी गाजलेली पुस्तकं आहेत, आपले जे महापुरुष जे आहेत आपले, ते सगळ्यांची गाजलेली पुस्तकं आहेत किंवा जे गरजेचं आहे साहित्य ते केवळ आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून किंवा अशा लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण वारंवार आपण व्हिडिओ करण्याचा वेळ मिळेल तसं आपण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी ते त्यांनी सांगितलं की पूर्वी ऋषीवर्य किंवा जे कोणी यज्ञ वगैरे काय श्राद्ध वगैरे घालत असतील ब्राह्मण व्यवस्था त्यावेळी त्यावेळी गाई वगैरे मारून त्याच्या मांसाचे नाना तऱ्हेची पक्वाने करून खात होते असं म्हणतात. म्हणजे हे त्यांच्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे, ब्राह्मणी संस्कृतीच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आणि तसं वारंवार ज्योतिबा फुलेंनीही आपल्या भाषणातून आणि लिखाणातून मांडलेलं आहे. तर यावरती चर्चा झाली. मग ज्योतिबा म्हणतात त्यावरती पुढे, बरे तुझी मर्जी, तसे का होईना. आता ब्राह्मणास जन्म देणारे जे ब्रह्माचे मुख ते दरमहाच्या दरमहा दूरसे झाल्यामुळे तो 4 दिवस सोवळा होऊन बसत होता किंवा लिंगायतीनी सारखा राख लावून पाक होऊन घरातील कामकाज करीत होता. त्याविषयी मनुचा काही लेख आहे का. यावरती दोंडीबा म्हणतात नाही, परंतु ब्राह्मणाच्या उत्पत्तीस ब्रह्मा हा मूळ कारण आहे आणि त्याच लिंगायतिनीचा उपदेश असा कसा आवडला असेल बरे. कारण हल्लीचे ब्राह्मण लिंगायत विटाळ पाळत नाहीत म्हणून त्यांचा वीट मानितात. तर त्यावर ज्योतिबा म्हणतात, तर यावरून तूच विचार करून पहा की ब्रह्माचे मुख, बाहू, जंघा आणि पाय या 4 ठिकाणच्या योनी दूरशा झाल्यामुळे त्यास एकदर 16 दिवस सोवळे होऊन बसावे लागले असेल असे जर म्हणावे तर त्यांचे घरातील खटाटोप कोण करीत असेल. याविषयी तरी मनुचा काही लेख आहे का. दोंडीबा म्हणतात नाही. आता हा जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे, कारण सगळ्यांना समजलं असेल की जर ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण पैदा होतो तर नंतर बाहू, जंघा, पाय ह्यातूनही त्यांनी वेगवेगळे वर्ण पैदा केलेले आहेत, जन्मास घातलेले आहेत. तर त्याविषयी हा जो या 4 ठिकाणच्या योनी दूरशा झाल्यामुळे त्यास एकंदर 16 दिवस सोवळे होऊन बसावे लागले असेल
असे जर म्हणावे तर त्याच्या घरातील खटाटोप कोण करत असेल? तर धोंडेबा म्हणतात नाही. पण ज्योतिबा यावरती म्हणतात बरे, तो गर्भ ब्रह्माच्या मुखात संभवल्या दिवसापासून 9 महिन्याचा होई तोपर्यंत कोणत्या ठिकाणी राहून वाढला याविषयी काही म्हणून म्हटले आहे. तर आता हा थोडासा विचार करण्यासारखा आणि एक खूप मोठा आघात आहे की ब्रह्मांच्या मुखातून अगर ब्राह्मण पैदा झाले तसं जन्मास आले तसं पूर्वीपासून विविध ब्राह्मणिक संस्कृतीच्या ग्रंथामध्ये म्हणजे 1000 वर्षापासून ते अजूनपर्यंत घेऊनच येतात आणि अजूनही ते वाचन करतात आणि त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करतात. मग त्यातून हा एक सगळ्यात मोठा आघात करण्याचा प्रश्न आहे. आणि आजच्या तारखेत कोणी वाचेल तर त्याला हसायला की जर तोंडातून जन्म होतोय तर त्यांनी ज्योतिबा फुलेंनी प्रश्न त्यावरती उपस्थित केला की गर्भब्रह्माच्या मुखात संभवल्या दिवसापासून 9 महिन्याचा होई तोपर्यंत कोणत्या ठिकाणी राहून वाढला. तर मुखातून जन्म घेतं तर 9 महिन्याचं म्हणजे बाळ होतं तर अक्षरशः तुम्ही समजू शकता की त्यांचं म्हणणं काय ते कुठे ठेवलं. जर समजा ते मोठं होत असेल बाळ जन्मास येण्याचा पूर्वीचं 9 महिने तर ते कुठे ठेवलं असा प्रश्न ज्योतिबांनी विचारलेला आहे. तर धोंडेबा म्हणतात की नाही, असं म्हणून कुठेही लिहिलेलं नाही मनुसंहितेत किंवा मनुस्मृतीमध्ये. ज्योतिबा पुढे म्हणतात बरे, पुढे त्या जन्मलेल्या ब्राह्मण बालकास ब्रह्माने आपल्या स्तनाचे दूध पाजले अथवा वर दूध लावूस त्यास लहानाचे मोठे केले याविषयी तरी काही लेख आहे का? मग नंतर हा एक प्रश्न त्यांनी केला की एक साधारण प्रश्न आहे ते, पण त्यावेळी कोणीही असे प्रश्न करत नव्हते या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात किंवा एवढे जे कडू प्रश्न आहेत ते प्रश्न करण्याची कोणाची हिंमत नसायची. पण महात्मा फुले त्या काळचे एक सक्षम नेता होते आणि एक सत्यशोधक असल्यामुळे ते असे प्रश्न त्यांच्या मनात आलेले आहेत आणि ते भरपूर लोकांच्या मनात पूर्वीही असतील, पण शेवटी हिंमत कोणाच्यात नव्हती की ती प्रश्न उपस्थित करण्याची. पण ते धाडस त्या काळात ज्योतिबा फुलेंनी केलं आणि त्या धाडसामुळे आणि त्या त्यागामुळे आज आपण शिकलो आहोत आणि हळूहळू आपल्याला समजलं की कसं हे थोतांड आणि पाखंड आपल्या डोक्यावरती ह्याचं थोतांडाचं खापर आपल्या डोक्यावरती फोडलं होतं. ते यातून एकच समजतं की ज्या ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण जर पैदा होतो तर पहिला प्रश्न की ते 9 महिने ते कुठं ठेवले, ठीक आहे. आणि दुसरं नंतर जन्माला आलं तर त्यांनी स्तनातून दूध पाजलं ब्राह्मणाला ते अजून कुठून पाजलं, हे कुठे मनुस्मृतीत किंवा मनुसंहितेत लिहिलं आहे का, असंही ज्योतिबा फुले यामध्ये एक प्रश्न उपस्थित करतायत. धोंडेबा म्हणतात नाही. ज्योतिबा म्हणतात सावित्री ही ब्रह्माची पत्नी असतानाही त्यांनी त्या मुलाचे ओझे मुखात 9 महिने वागवून त्यास जन्म देण्याचे व त्याचे पालन पोषण करण्याचे लचाण आपल्या माथ्यावर का घेतले, हे मोठे आश्चर्य आहे. तर ज्योतिबा म्हणतात की जर ब्रह्माची पत्नी सावित्री जर असताना ब्रह्मने हा लोड का घेतला आपल्यावरती, ब्राह्मणांना मुखातून पैदा करण्याचा जन्म देण्याचा एवढा खटाटोप का केला ब्रह्माने. तर त्याला पत्नी होती, सावित्री होती, तर त्या सावित्रीने जन्म दिला असता ते सुद्धा तिथून एक मुलगा जे आहे ते जन्माला आलं असतं. तर तो एक प्रश्न इथे ज्योतिबा फुलेंनी मांडलेला आहे, पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. त्यावरती धोंडेबा म्हणतात त्यांची बाकीची 3 डोकी तर त्या लचंडापासून दूर होती की नाही. काय त्या रांड्या राघोबाला अशा पोरीतला घरकुंडी खेळ आवडला, म्हणजे हे त्या काळातल्या असतील मिश्किल शिव्या आहेत किंवा काही असंच संबोधलेलं आहे मजाक मस्ती म्हणून. तर त्यांची बाकीची 3 डोकी तर या लचंडापासून दूर होती की नाही, म्हणजे ब्रह्माची जी डोकी दाखवतात तर ती 3 डोकी त्यातून 4 डोक्यातून 3 डोकी दाखव 3 डोक्यापासून ते एका डोक्यातूनच फक्त मुखातूनच ब्राह्मण पैदा होते, बाकीची फ्री आहेत अशी चर्चा इथे चालू आहे. तर ज्योतिबा यावरती म्हणतात आता त्यास रांड्या राघोबा म्हणावे तर त्याने सरस्वती नावाच्या कन्येशी व्यभिचार केला व त्यामुळे त्याचे आडनाव बेटीचोद पडले. याचं निदय कर्मावरून त्याचा कोणी आदर सत्कार म्हणजेच पूजा करीत नाही कंसात लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांनीच त्यांच्या ह्या मनुस्मृतीत म्हणा किंवा मनुसंहितेत किंवा साहित्य जे काय ब्राह्मण व्यवस्थेचं साहित्य त्यामध्ये लिहिलेलं आहे, ब्रह्माने त्याच्याच सरस्वती नावाच्या कन्येशी व्यभिचार केला व त्याचं आडनाव बेटीचोद पडले असं इथे ज्योतिबा फुले म्हणतात. ते माझे शब्द नाही, ते ज्योतिबा फुलेंनी लिखाण केलेल्या गुलामगिरी पुस्तकातील शब्द आहेत. आणि म्हणजे अशा कडव्या शब्दामध्ये आणि जे सत्य लिहून ठेवलेलं आहे ग्रंथांमध्ये, जे ब्राह्मणी व्यवस्थेच्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे तेच त्याच्यावरतीच ते टीका करतायत, त्यांनी का स्वतः लिहिलेलं नाही आहे.
मनुस्मृतीवरती टीका करतायत, मनुसंहितेवरती टीका करतायत. तर त्यावरती धोंडीबा म्हणतात, ब्रह्मास जर खरोखर 4 तोंडे होती तर त्याचप्रमाणे त्यास 8 स्तने, 4 बेंब्या, 4 मूत्रद्वारे, 4 मलद्वारे असली पाहिजे. पण त्याविषयी खात्री होण्याजोगा लेख कुठेच आढळत नाही. पुढे त्याप्रमाणे शेषशायीस लक्ष्मी पत्नी असता त्याने आपल्या बेंबीपासून 4 तोंडाचे मूल कसे निर्मिले त्याविषयी विचार करू लागल्यास शेषशाहीची सुद्धा ब्रह्मासारखी दशा होईल. मग इथे मोठा म्हणजे एक प्रकारे त्यांची चर्चा रंगत आहे. ते म्हणतात, ब्रह्मास जर खरोखर 4 तोंडे होती तर त्याचप्रमाणे त्यास 8 स्तने, 4 बेंब्या, 4 मूत्रद्वारे आणि 4 मलद्वारे असली पाहिजेत. म्हणजे बरोबर आहे ना, लिहिणाऱ्यांनी जे लिहिलेलं आहे ब्रह्मा 4 मुखाचा वगैरे, तर ऑब्व्हियसली बाकीच्या गोष्टी पण एक्स्ट्रा असायला हव्यात, असं इथे चर्चा चालू आहे. म्हणजे केवळ एक काल्पनिक आणि काही थोतांड लिहिलं होतं आणि त्यावरती पूर्ण हे 4 वर्ण मांडून पूर्णपणे ब्राह्मण जे आहे राजा म्हणून बसले होते. भले राजा नव्हते, पण एक प्रकारे त्यांनी जी व्यवस्था, पाखंड आणि जे काही रचून ठेवलं, हजारो वर्ष गुलाम लोकांना करून ठेवलं, त्यामध्ये क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया, या सगळ्यांचं शोषण केलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यावेळी एवढे लोक सुशिक्षित किंवा त्यांना समजत नव्हतं आपलं फक्त काम करणं आणि खाणं एवढ्यापुरतंच त्यांना त्यातूनही फुरसत मिळत नव्हती इतर वर्गांना. तर आणि लिहिण्याचा, वाचण्याचा, अभ्यास करण्याचा फक्त अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता, त्या काळच्या ब्राह्मण व्यवस्थेलाच होता. आणि तसा नियम कोणी तोडला तर त्यावरती भयानक शिक्षा सुद्धा व्हायच्या. तेही पुढे आपल्याला वाचायला मिळेल याच्यामध्ये. तर त्यामुळे त्याच्यावरती पहिला आघात म्हणजे क्रांतिज्योती ज्योतिबा फुले यांनी केला आणि तिथून खरी चळवळ सुरू झाली आणि पुढे ही चळवळ आजपर्यंत थांबलेली नाही आहे. तर आज आपण हा जो आहे भाग 1 ब्रह्मा, उत्पत्ती, सरस्वती, ईरानी अथवा आर्य लोक या वाचत आहोत. सुरुवातच केलेली आहे आपण. आणि हा जो भाग आहे, आपण आज पहिला भाग केवळ चर्चा करणार आहोत. आता थोडा बाकी आहे. त्यावरती ज्योतिबा म्हणतात, वास्तविक विचारांती असे ठरते की ब्राह्मण लोक हे समुद्राच्या पलीकडचे जो इराण देश आहे त्या देशातील मूळचे राहणारे होते. पूर्वी त्यास इराणी किंवा आर्य लोक म्हणत असत, असे कित्येक इंग्लिश ग्रंथकारांनी त्यांच्याच ग्रंथावरून सिद्ध केले आहे. प्रथम त्या आर्य लोकांनी मोठमोठ्या टोळ्या करून या देशात येऊन अनेक स्वाऱ्या केल्या व तेथील बहुतेक राजांच्या मुलखात वारंवार हल्ले करून मोठा धिंगाणा केला. पुढे वामनाच्या मागून आर्य लोकांचा ब्रह्मा या नावाचा मुख्य अधिकारी झाला. त्याचा स्वभाव फार हट्टी होता. त्याने आपल्या कारकिर्दीत येथील आमच्या मूळ पूर्वजास रणांगणी जिंकून आपले दास केले व त्याने आपले लोक हे दास या उभयंतामध्ये हमेशा भेद राहावा म्हणून अनेक तऱ्हेचे नेम बांधले. नेम म्हणजे नियम बांधले. या सर्व कृत्यावरून ब्रह्मा मेल्यानंतर आर्य लोकांच्या मूळच्या नावाचा आपोआप लोप होऊन त्याचे नाव ब्राह्मण पडले. नंतर मागाहून मनुसारखे अधिकारी झाले. त्यांनी बांधलेल्या नियमांचा धिक्कार मार्ग पुढे कोणी करू नये या भयास्तव त्यांनी ब्रह्मविषयी अनेक तऱ्हेच्या नवीन कल्पित गोष्टी रचल्या. म्हणजे या कल्पित गोष्टी रचल्या आणि त्याला आज लोक किती सिरियसली घेऊन चाललेले आहेत. जे कोणी आज या ब्राह्मण व्यवस्थेवर अजूनही टिकून आहेत किंवा विश्वास ठेवून आहेत, ते अजूनही कुठल्या दुनियात जगत आहेत ते त्यांना माहिती आहे. त्या कल्पित गोष्टी रचल्या व त्या गोष्टी ईश्वर इच्छेने झाल्या आहेत असं त्या दासांच्या मनावर ठसा उमटावा म्हणून त्यांनी शेषशाहीचे दुसरे आंधळे गारुड रचले. आणि संधी पाहून काही काळाने त्या सर्व लेखांचे ग्रंथ बनवले. म्हणजे सगळं रचलं केवळ यांना कसं लोकांना गुलाम बनवून ठेवण्यासाठी, घाबरवण्यासाठी की कोणतरी चमत्कारिक असा ईश्वर आहे वगैरे आणि त्याला घाबरून राहण्यासाठी आणि त्याच्या सगळ्या जवळचे म्हणून ब्राह्मणांनी स्वतःला श्रेय घेतलं. आणि कशा प्रकारे मग जे बहुजन होते ज्यांना एवढं नॉलेज नव्हतं त्यांना कसं गुलाम करून ठेवलं आहे ते आपण इथे बघू शकतो. तर त्या ग्रंथाविषयी शूद्रदासस नारदासारख्या पट्टाईत पायकातील भाऊजीने टाळ्या पिटून उपदेश केल्यामुळे ब्रह्माचे महत्त्व सहज वाढले. आता आपण या ब्रह्मासारखी शेषशाहीविषयी चौकशी करू लागलो तर त्यापासून आपल्यास काडी मात्र फायदा न होता आपला उभयंताचा वेळ मात्र व्यर्थ जाणार आहे. कारण त्यांनी मुळेच त्या बिचाऱ्यास उतारणं पाहून त्यांच्या बेंबीपासून ते 4 तोंडाचे मूल निर्माण केले आणि अशा मुळीच चित्त झालेल्या दिनावर खंबट ठोकणे यामध्ये मोठा पुरुषार्थ होईल असे मला वाटत नाही.
तर हे भाग 1चं आपण वाचन केलेलं आहे. तो भाग आपण पुढच्या भागात घेणार आहोत. जास्त मोठा व्हिडिओ बनवून पण लोक बघणार नाहीत, त्यामुळे आपण एक भागचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर हा जो शेवटचा पाठ जो आहे त्याच्यावरती थोडं बोलूयात. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले तेव्हा त्यांनी मांडलं की समुद्राच्या पलीकडे जे इराण देश आहे तिथून जे बाहेर म्हणजे हे जे आहेत ब्राह्मण व्यवस्था चालवणारे लोक जे आहेत ते बाहेरून आलेले लोक आहेत आणि तिथे येऊन जे इथल्या बहुजन राजा किंवा इथले बहुजन जे शासनकर्ते होते त्यांच्यावरती लढाया करून त्यांना हरवून त्यांना दास बनवलं गेलं. आणि त्याच्यावरती लिहिलेलं आहे की त्यांनी ब्रह्मा म्हणा किंवा हे म्हणा हे कोणी म्हणजे असे काल्पनिक देव वगैरे नव्हते. त्यांनी अधिकारी म्हणून त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ग्रंथकर्त्यांनी सिद्धसुद्धा केलेलं आहे की बाहेरून आलेले लोक आहेत. तसेच पुढे वामनाच्या मागून आलेल्या लोकांचा ब्रह्मा या नावाचा मुख्य अधिकारी आला. त्याचा स्वभाव फार हट्टी होता. म्हणजे हे त्यातून नंतर पुढे काल्पनिक कथा रचल्या गेल्या. पण जे हे बाहेरून आलेले होते त्यांच्यामधलेच काही लोक होती ज्यांनी इथल्या लोकांना फसवून किंवा लढाया करून त्यांना दास बनवून घेतलं आणि त्यांच्यावरती नंतर ही कल्पनेतले सगळे पुस्तकं देवधर्म त्यांच्यावरती डोक्यावरती लादले, नियम लादले, वर्णाचे नियम लादले, 4 वर्णाचे नियम लादले. तर अशा प्रकारे एक हजारो वर्षांनी जे आहे इथल्या बहुजनांना गुलाम करून ठेवण्यात यश मिळवलं होतं. आणि ते कुठेतरी आपल्या बहुजन नायकांनी महापुरुषांनी आपल्याला त्यातून हळूहळू त्यांच्याशी लढाई लढवून वैचारिक लढाई लढवून एक रक्ताचा थेंब न सांडता वैचारिक लढाई लढून लढून आज आपल्याला मुक्त केलेलं आहे, पूर्णपणे मुक्त केलेलं आहे. तरी त्यातले आपल्यातलेच काही बहुजन लोक आहेत ते अजूनही या व्यवस्थेत अडकून आहेत. पण लवकरच हळूहळू ते काळानुसार सुशिक्षित आणि हळूहळू विचार करून त्यांना समजेल की नक्की आपण काय करत होतो. तर पहिला भाग आपण आज गुलामगिरी जे महात्मा फुलेंचं पुस्तक आहे त्याचा पहिला भाग आज आपण वाचन केलं आहे. व्हिडिओ माझ्या मते एक 50 मिनिटाचा व्हिडिओ तयार झालेला आहे. तो जास्त लांब न लावता आपण काही कमेंट करू इच्छिता किंवा काय विचारायचं असेल तर ते लाईव्ह संपल्यानंतरही आपण कमेंट करू शकता. त्याची उत्तर आपल्याला पुढच्या येणाऱ्या लाईव्हमध्ये नक्की दिली जातील. आणि कोणाला लाईव्ह जोडायचं असेल चर्चा करण्यासाठी तर तेही तसा मेसेज टाकू शकता आणि तसं तुम्हाला लाईव्हमध्ये जोडण्यात येईल. तर तेव्हा पुन्हा आपण भेटूयात एक नवीन ह्याच गुलामगिरी जे आहे स्लेवरी महात्मा फुले यांचं जे पुस्तकाचं वाचन करतोय त्याचा जो भाग पहिला आपण वाचला ज्योतिराव फुले आणि धोंडीबा यांच्यामधील जो संवाद आपण वाचत आहोत, जो भाग 1 जो आहे तो आज आपण वाचन केलेला आहे. तसंच पुढच्या भागासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया. जय भीम, जय महाराष्ट्र.